हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 35. श्री भगवान उवाच. असंशयं महाबाहो मनः दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. श्री भगवंत म्हणाले, महाबाहो, मन चंचल असल्यामुळे त्याचा निग्रह करणे हे फार कठीण आहे. हे अगदी निस्संशय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु कौन्तेय, अभ्यास आणि वैराग्याने ते साधता येते. श्री भगवान उवाच. असंशयं महाबाहो हा दुर्निग्रहं चलम. श्लोक क्रमांक 33 आणि 34 मध्ये अर्जुनाने भगवंत श्रींना मनाच्या चंचलपणाबद्दल सांगून यामुळे समबुद्धियोग साध्य होणं कठीण आहे असं सांगितलं. यावर आता भगवंत श्री त्याचे समाधान करत आहेत. हे समाधान करताना भगवंत श्रींनी त्याला महाबाहो असं म्हटलं आहे. यामुळे मोठी मौज घडली आहे. अर्जुन महापराक्रमी, अजिंक्य, अजोड धनुर्धारी आहे. असा हा विश्वविजेता आपल्या मनापुढे कसा दीनवाणा, हतबल आणि निष्प्रभ झाला आहे पहा. महापराक्रमी वनराज सिंह, सर्व प्राण्यांना कर्दनकाळ ठरणारा, कानाशी माशी गुणगुणू लागली तर तो तिचे पारिपत्य करू शकत नाही. एका यकृच्छित माशीला हाकलून देऊ शकत नाही. तो माशीच्या गुणगुणण्याने वैतागतो. पारध्याच्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला तर ते जाळे त्याला तोडता येत नाही. त्यासाठी त्याला उंदरांची मदत घ्यावी लागते. परंतु याचबरोबर भगवंत श्री असेही सांगू इच्छितात की अर्जुना, तू महाबाहो आहेस. अशा किरकोळ मनापुढे शरणागती पत्करून चालणार नाही. भगवंत श्रींनी अर्जुनाचे मनासंबंधी बोलणे एकदम मान्य केले आहे. मनाचा निग्रह कसा करावा त्याची साधना आता ते त्याला सांगत आहेत. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवंत श्रींनी अर्जुनाला येथे कौन्तेय अशी हाक मारली आहे. कुंतीने भगवंत श्रींकडून दुःख मागून घेतले होते. यामागे भगवंत श्रींची सतत आठवण राहावी अशी माता कुंतीची इच्छा होती. कारण सुखामध्ये परमेश्वराची आठवण राहत नाही, दुःखात परमेश्वराची आठवण राहते. दुःख निवारण झालं की पुन्हा परमेश्वराचे विस्मरण होते. यास्तव माता कुंतीला सतत दुःख हवे होते. परमेश्वराच्या आठवणीत वैराग्य आपोआप साध्य होते. ही आठवण अर्जुनाला व्हावी असा भगवंत श्रींचा त्याला कौन्तेय अशी हाक मारण्यात हेतू आहे. त्याचा आता सांगणार असलेल्या साधनेशी संबंध आहे. भौतिकापासून, संसारापासून विरक्त होऊन अध्यात्माकडे, परमात्म्याकडे प्रवृत्त होण्यासाठी समबुद्धियोग आवश्यक आहे. तो आचरण्यासाठी योग्याने मनाला आवर घालणे हेही आवश्यक आहे. मनाचा निग्रह करण्यासाठी भगवंत श्री अभ्यास आणि वैराग्य अशा 2 साधना सांगत आहेत. अभ्यास. आपले मन जसे आहे त्यापेक्षा ते निराळे होऊ शकते. त्यात बदल होऊ शकतो. यासाठी सर्व शक्तीनिशी त्या बदलाचा अभ्यास सतत करावा लागतो. त्या एका विषयाशिवाय अन्य विषय मनात येता कामा नये. असा रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास घेतल्यावर मन त्या विषयात समरस होऊ लागते. मन अभ्यासानेच वागत असते. सद्यस्थितीत वागत असलेले मन हे लहानपणापासून केलेल्या अभ्यासाचेच फळ असते. वैराग्य. वैराग्याचा अर्थ आहे विषयांपासून, आसक्तीपासून, वासनांपासून मुक्ती प्राप्त करणे. एकदा जीभ पोळली की त्या पोळण्याचा अभ्यास केला पाहिजे. इतर विषय वासनांचा फोलपणा समजून जाणून घेतला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात विषयांचा फोलपणा दाखवणारा प्रसंग घडतोच. तो एक प्रकारचा इशारा असतो. तो वेळीच आपण जाणला पाहिजे. वेळीच त्यावरून सावध झाले पाहिजे. अनावश्यक इतकं खाण्याने अजीर्ण झालं की पुन्हा ती चूक होता कामा नये. वैराग्य आले पाहिजे. अभ्यासाने अशा वैराग्यात स्थित व्हायला शिकायला पाहिजे. हरिओम.